ओम शांती. आज मराठी मुरली. आज आहे 11/5/2023. आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वप्रथम स्वतःवर दया करा. त्यानंतर तुमचे कर्तव्य आपल्या परिवाराला स्वर्गामध्ये जाण्याचा योग्य रस्ता सांगणे आहे. प्रश्न: तुम्ही कोणत्या रेसच्या आधारे शिवालयाचे मालिक बनाल? म्हणजेच कोणत्या शर्यतीमध्ये तुम्ही कोणती शर्यत जिंकल्यानंतर तुम्ही सतयुगाचे मालिक बनाल? उत्तर: फॉलो फादर मदर. फक्त एका जन्मासाठी पवित्रतेची प्रार्थना करा. नरकामधून मन काढून शिवबाबा तुमच्यासाठी शिवालय स्थापन करत आहे, त्याच्याबरोबर जोडा. जिथे तुम्ही चैतन्यामध्ये राज्य कराल. कामधंदा करत असताना मनामध्ये बाबांची आणि स्वर्गाची आठवण केल्याने राजाईचा तिलक तुम्हाला मिळेल. अर्थात तुम्ही शिवालयाचे मालिक बनाल. ओम शांती. बाबा सांगतात, काही ना काही सांगावे लागते. ओम शांती किंवा शिवाय नमः, परमात्माय नमः म्हणतात ना. ओम शांती म्हणजे आपण शांत स्वरूप. हे आहे आपण म्हणतो ते ब्रीदवाक्य आणि सर्वांना बाबांचा परिचय देणं. ओम शांती आपण म्हणतो हे आहे आपला आणि बाबांचा परिचय देणं. ती महिमा भक्त लोक फक्त महिमा करतात, अर्थ नाही जाणत. तमेव माताच पिता. तुम्ही तर मुले आहात, त्यांची महिमा भक्त लोक भक्तीमध्ये करतात. आज ते बाबा तुमच्यासोबत बसलेले आहेत ना. जरूर तुमच्या समोर आहेत, आता पुन्हा सम्मुख बसले आहेत. या गोष्टी आता तुम्ही मुलेच ओळखता, भक्त हे जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता एक बाबा आहे, त्यांची महिमा होत आहे. ते बाबा तुम्हा मुलांना किती सुख देत आहेत. सुखाचा सागर शिवबाबा. तुम्ही 21 जन्मासाठी पुन्हा कधीही दुःखी होणार नाही, अशा बाबांच्या तुम्ही समोर सम्मुख बसले आहात. तुम्ही सर्व जाणता, हे आमचे बेहदचे बाबा आहेत, जे आम्हाला स्वर्गाचं सुख देण्यासाठी आमच्याकडून सेवा करवित आहात आणि स्वतः बाबा आपली सेवा करत आहेत. बाबा नेहमी मुलांची रचना करून त्यांना सुद्धा सेवा करणे योग्य बनवतात. बाबा जसे काही मुलांचे गुलाम असल्यासारखी मुलांना ज्ञान देण्याची बाबा सतत सेवा करत आहेत. लौकिक पिता देखील मुलांचं संगोपन पालन करण्यासाठी किती मेहनत घेतात. रात्रंदिवस हीच त्यांना काळजी असते की मुलांची सेवा करून मुलांना लायक बनवावे. ते आहेत हदचे रचनेचे गुलाम. म्हणजेच मुलांना जन्म घालतात आणि त्यांना मोठं करण्यासाठी मेहनत करतात. परंतु हे शिवबाबा बेहदचे बाबा आहेत. हे सुद्धा सांगतात, मुलांनो, पूर्ण बाबांच्या मुरलीला धारण करा, त्याची पालना करा, तर तुम्हाला संपूर्ण सुखशांतीचा स्वर्गाचा वारसा मिळेल. तुम्ही स्वर्गाचे मालिक बनाल. मुलांवर नेहमी दया करत असतात बाबा. जो बाबांचा बुद्धिवान म्हणजे सेन्सिबल मूल आहे, तर जो सेन्सिबल बुद्धिवान पिता असेल तो म्हणेल, हां, मी माझ्या मुलांनासुद्धा हे सच्चे ज्ञान देईन आणि त्यांनासुद्धा आपल्यासोबत स्वर्गाचा मालिक बनवीन. लौकिक मुलांची स्थूल पालना तर तुम्ही अर्धा कल्पापासून करत आले आहात ना. संगोपन करून मुलांना मोठे करता, लायक बनवता आणि मृत्यूनंतर सर्व संपत्ती मुलांना मृत्यूपत्र म्हणून विल करून देता. शरीर सोडून जाता, दुसरा जन्म घेता. ते तर झाले हदचे पिता. हे शिवबाबा बेहदचे पिता आहेत ना आणि हदचे ब्रह्मा आहेत. रचना रचून मग त्यांची बाबा सेवा करतात, म्हणजे गुलाम बनतात. खूप मेहनत करावी लागते. मुले कुठे कुशंगामध्ये. आणि लौकिक पितासुद्धा म्हणजे हदचा पितासुद्धा मुलांना जन्म देतो आणि खूप मेहनत करतो, विचार करतो मुले कुठे कुसंगामध्ये जाऊ नये, नाव बदनाम करू नये. परंतु ते सर्व झाले अल्पकालचे सुख. त्यांना हेही माहीत नसते की मुलगा सपुत्र निघल की कुपुत्र. बरेच असे कुपुत्र निघतात जे एकदम सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतात. पित्याची सारी संपत्ती उधळून नुसते कंगाल होतात.
म्हणून खूप सांभाळावे लागते. आणि इथे शिवबाबा बेहदच्या बाबांनासुद्धा किती काळजी आहे मुलांची. म्हणतात तुम्ही देखील वारसा घ्या आणि आपल्या रचनेलासुद्धा वारसा द्या. सर्वांना हे सत्य ज्ञान द्या. परंतु तरीही कपूत मुले असतात, ते पित्याचे सांगणे मानत नाहीत. बाबा म्हणतात अभ्यास करा, तर अभ्याससुद्धा करत नाहीत, पवित्र बनत नाहीत. काही मुश्किल कोठीमधून कोठी मुले बाबांचं बनतात आणि काही जणसुद्धा काही अज्ञातारी निघतात, काही आज्ञाकारी नाही निघत. इथे तर श्रीमत मिळत आहे. तुम मातपिता, हे तर तुम्हीच केली ना महिमा. तर तो मातपिता शिवबाबाच आहे ना. परंतु मनुष्य जाणत नसल्याकारणाने श्रीकृष्ण समोर, लक्ष्मीनारायणासमोर, सर्व देवतासमोर जाऊन गातात तुम्ही मातपिता. किती अंधश्रद्धा आहे. आता लक्ष्मीनारायण त्यांचं प्रारब्ध भोगतात. त्यांना स्वतःची मुले आहेत. आपण त्यांना कसे म्हणू शकतो तुम मातपिता. वास्तविक ही महिमा एक शिवबाबाची आहे. गाण्यामध्ये ऐकलं की उच्च ते उच्च आहेत शिवबाबा. सर्वांची सद्गती दाता, सर्वांना शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जाणारे शिवबाबा आहेत. अशा बाबांच्या श्रीमतवर जरूर चालले पाहिजे. बाबा समजतात देखील मातपिताकडून अखंड सुख म्हणजे 21 जन्माचं सुख भरभरून मिळणार आहे. परंतु अशा श्रीमतवर चालणं कोठ्यामधून कोई एक जण निघतो, अतिशय श्रेष्ठ वारसा मिळतो. बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांसाठी तळहातावरती स्वर्ग घेऊन आलो आहे. जेव्हा श्रीमतवर तुम्ही चालायला लागाल तेव्हाच तुम्ही स्वर्गाच्या जाण्याच्या लायक बनाल. पावलोपावले मत बाबांची श्रीमत, मुरलीची धारणा, मुरलीची पालना करायची आहे. म्हणजे मुरलीला लक्षात ठेवायचं आहे सर्व कर्तव्य कर्म करताना. मतावर चालत, माझ्या मतावरती मुलं चालत नाहीत तर उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत, म्हणजे अखंड सुखशांती नाही मिळणार. स्वर्गामध्ये लक्ष्मीनारायणाचं राज्य होते हे कोणालाही माहीत नाही. आधी आपण पण तसेच होतो. आमका स्वर्गवासी झाला असं म्हणत होतो. कोणा संन्यासाचा मृत्यू झाला तर म्हणत होते ज्योतिज्योत समाया. परंतु कोणी जात नाही स्वर्गामध्ये. जीवनमुक्ती अथवा मुक्तीदाता एकच शिवबाबा आहे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणीही जाऊ शकत नाही स्वर्गामध्ये. आणि ज्योतिज्योतसुद्धा कोणी सामावत नाही. ती आहे निराकारी दुनिया, निराकारी बाबा, निराकारी आत्मा. तिथे राहतात. त्याला परमधामसुद्धा म्हटलं जाते. सायन्स घमंडी असे समजतात की इथेच जन्मतो आणि इथेच मरतो. जसे काही मच्छर. सृष्टीच्या चक्राविषयी कोणालाही माहीत नाही. बाबा सांगतात सर्वव्यापीचे ज्ञानामुळे कोणी काहीही समजू शकत नाही. भगवानाला सर्वव्यापी म्हटलं त्यामुळे सर्व गोंधळ झाला. आता तुम्हाला बाबा मिळाले आहेत. मुलांनो, आता परत चला. मी कल्पापूर्वीप्रमाणे सर्वांना वरती परमधाम म्हणजे आत्म्याच्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुमच्या आत्मेमध्ये खूप विकारांची, वाईट विकारांची आणि तमोप्रदानांची खाद मिलावट पडली आहे. सर्वच आत्मे तिथे सर्वच आत्मे तथा शरीर कलियुगी झाले आहे. त्यांना पुन्हा सत्वप्रधान बनायचं आहे. तुम्हा मुलांच्या आत्मा सत्वप्रधान होते. हे स्वच्छ ज्ञान ऐकल्यामुळे रोज ज्ञानस्नान करायचं आहे. तेव्हा सतयुगी दुनिया होती. पवित्र आत्म्यांचे पवित्र सोन्याप्रमाणे शरीर होते. त्याला खरा दागिना म्हटलं जाते. आता तर काय झाले आहे, 1% खरे सोने राहिलेले नाही. सगळी मिलावट आहे. आता बाबा म्हणतात तुम्ही फक्त मनामध्ये माझी आठवण करा आणि हाताने कर्म करत राहा, तर तुम्ही सच्चे सोने बनून जाल. आत्मा उडायला लागेल. आता पंख सगळे तुमचे तुटले आहेत वाईट विकारामुळे. जसा पुरुषार्थ कराल तसे तुम्ही उच्च पद प्राप्त कराल, सुख प्राप्त कराल. किती उच्च शिक्षण आहे. भगवान वाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. ज्यामुळे तुम्ही राजाचेही राजे बनाल. विकारी पुजारी राजांची सुद्धा पूज्य बनतील. गायले सुद्धा आहे ना, आपेही पूज्य आपेही पुजारी. तुम्ही जाणता आपण तेच पूज्य देवी देवता होतो, मग तेच पूज्य चंद्रवंशी बनलो. आपण तेच पूज्य आणि पुजारी बनतो.
बाबा येऊन पुजारीपासून पूज्य बनवत आहेत. आता ज्ञान जिंदाबाद जिवंत होत आहे. जिंदाबाद म्हणजे हे सत्य ज्ञान जिवंत होत आहे प्रत्येक आत्म्यामध्ये. ब्रह्मा कुमार कुमारीची रात्र आता पूर्ण होणार आहे. दुःख संपणार आहे. रात्र केव्हापासून आरंभ होते तुम्ही जाणता ना? हे शास्त्रवादी मात्र जाणत नाहीत. ब्रह्माचा दिवस म्हणजे सतयुग त्रेता. द्वापारयुगाच्या आधीपासून ब्रह्माची रात्र सुरू होते. या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहेत. आता 84 जन्म पूर्ण करून आम्ही पुन्हा राज्यभाग्य उपभोगणार. सतयुगामध्ये हे ज्ञान असणार नाही. तिथे ह्या ज्ञानाची गरजच नाही. सर्व सुखे आहेत. जिथे आहे प्रारब्ध तिथे देखील तुम्ही आपल्या पित्यांच्याकडून वारसा घेता. परंतु यावेळी प्रारब्ध आहे ते 21 जन्माचे. यावेळी जे तुम्हाला मिळणार आहे ते मात्र तुमच्याचबरोबर 2500 वर्षापर्यंत राहणार आहे. भारतवासींचा हा भारतावरतीच सर्व खेळ आहे. सतयुगामध्ये जे देवी देवता राज्य होते ते आता आसुरी बनले आहे. प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. बाबा म्हणतात मुलांनो, हिअर नो इविल म्हणजे वाईट आणि सी नो इविल म्हणजे वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका. वानराचे एक चित्र दाखवतात ना, वानराने कसं तीन वानर दाखवतात. एकाने तोंडावरती हात ठेवला, एकाने कानावरती हात ठेवला आणि एकाने डोळ्यावरती हात ठेवला आहे. हे 3 वानर दाखवतात ना, म्हणजे वाईट पाहू नका, वाईट बोलू नका आणि वाईटही ऐकू नका, तर तुम्ही दुःखातून मुक्त व्हाल. बाबा सांगतात या समयी मनुष्य माकडासारखे बनले आहेत म्हणून माकडाचा चेहरा दाखवतात. या गोष्टी बाबा सांगतात गोष्टी या वेळच्याच आहेत. माणसाची अवस्था आहे. रवरव नरक विंचवाप्रमाणे एकमेकांना किती डंक मारतात. विकारी होऊन मुले पित्याचा सुद्धा खूप खून करतात. मायेने सर्वांना किती घाणेरडं बनवले आहे. भारत स्वर्ग होता, आता किती नरक झाला आहे. 84 जन्मसुद्धा वासियांचेच होतात. बाबा म्हणतात मी किती समज देतो. तुम्हीच देवी देवता सर्वत्र पसरले आहात. प्रत्येक देशामध्ये तुमचा जन्म झाला आहे. तुम्ही परत बाबांच्याकडे येत आहे. म्हणून आता ब्रह्मकुमारीचं ज्ञान 140 देशांच्या मध्ये पोचलं ना, कारण प्रत्येक आत्माला आपल्या पित्याजवळ परत यावंच लागणार सतयुगाचा देवी देवताचा सुखाचा राज्य घेण्यासाठी. म्हणून बाबा म्हणतात, बाबा तुम्हाला किती समज देतात. मी तुमचा मोस्ट बिलेवड म्हणजे सर्वात आज्ञाकारी पिता आहे. बाबा सेवक, टीचर, गुरु. आता मी आलो आहे. पंडे लोकसुद्धा यात्रा करून सेवक असतात. यात्रा करूनचे सेवक असतात. रास्ता सांगतात ना. आता मी तुम्हाला स्वर्गाचा आणि सुखशांतीचा रास्ता दाखवतो. मी पिता आहे. बाबा सेवक, टीचर, गुरु सगळं काही बनून आला आहे आणि स्वर्गाचा रास्ता सांगत आहे मुरलीद्वारे. बाबा सांगतात, बाबा तुम्हाला गुरु, शिक्षक, टीचर असा सेवक बनून गाईड करत आहे. मुक्ती देतो. इतिहासाची पुनरावृत्ती जरूर होणार. ग्रंथामध्ये सुद्धा म्हटलं आहे, हे भी सत होसी भी सत, एक ओंकार सतनाम. ही सारी परमात्माची महिमा आहे. एका बाजूला म्हणतात अजोनी आहे परमात्मा, योनीमध्ये येत नाही, आणि दुसऱ्या बाजूला मला सर्वत्र आहेत असं समजतात. किती वेडेपणा आहे हा. जिकडे पाहतो तिकडे तूच आहे. बरेच जण असे म्हणतात भगवंत सर्वत्र आहे, परंतु ही समज चुकीची आहे. अगर भगवंत सर्वत्र असेल तर मी इतकं दुःख कसं होईल आणि मनुष्याला त्रास देईल का? तर बाबा सांगतात आपण इथे या दुनियेमध्ये आलो आहोत मौज करण्यासाठी. आता बाबा सांगतात, हे गोड मुलांनो, हे आत्मानो, या सर्व गोष्टी तुम्हाला आता बुडवणाऱ्या आणि दुःख देणाऱ्या आहेत. सर्वव्यापीचे ज्ञान बुडवून टाकते. भगवंत सर्वत्र नाही आहे. मी परमपिता परमात्मा परमधाममधून तुमच्यासाठी आता आलो आहे. मी सर्व युगामध्ये येत नाही. म्हणून मला ओळखा आणि सुख घ्या. बाबा किती समजवतात. काही जण पटकन निश्चय करतात बाबांच्याकडून वारसा घ्यायचाच आहे. यासारखा गोड पिता मिळू शकणार नाही. निस्वार्थी पिता कुठेच नाही. स्वर्गाची स्थापना करणारे शिवबाबाच आहेत. तर बाबांचं ऐकल्याशिवाय आपल्याला ते पद कसं मिळणार?
बाबा सर्वांना एकसारखंच ज्ञान देतात. जेव्हा बाबा मिळतील तेव्हाच आपण स्वर्गाचे मालिक बनू, असं बाबांना लगेच अशा बाबांना लगेच मनापासून आपलं बनवलं पाहिजे. मला तर मुले पाहिजेत, जी कल्पापूर्वी देवी देवता बनली होती, तीच मुले माझ्याकडे येणार आहेत. बाबा सांगतात, जी मुले कल्पापूर्वी पण देवी देवता बनली होती ती येऊन सपूत बनतात. कपूत बनतील. स्त्रीचे म्हणजेच ब्रह्मा बाबाची आणि मुलांची जबाबदारी रचता बाबावर आहे. त्यांचे कर्तव्य आहे मुलांना सुद्धा काय करणं? स्वर्गाचं मालिक बनविणे. सर्वप्रथम तर स्वतःवरती दया करा. असे नाही की बाबा कृपा करतील नाही. तुम्ही स्वतः मुरली ऐकून त्याची धारणा करा, तरच स्वतःवरती दया करू शकाल. तर मग सर्वच लक्ष्मीनारायण बनतील ना. त्यामुळे बाबा कुणावर दया करणार नाही. जो ज्याप्रमाणे बाबांच्या आज्ञेचं पालन करेल त्याचप्रमाणे त्याला सुख शांती स्वर्गपद प्राप्त होणार आहे. ही तुमची मोठी ज्ञानाची परीक्षा आहे. 8 जणांचाच स्कॉलरशिप मिळते, म्हणजेच अष्टरत्न आणि 108 आहे, लॉटरी आहे ना. बाबा म्हणतात, देहासहित देहाचे जे काही संबंध आहेत ते विसरा आणि स्वतःला आत्मा जसे आले होते वरून तसं आत्मा समजा. स्वतःला अशरीरी समजा. ह्या भवयाच्यामध्ये आत्मा चमकत आहे आणि सर्व भावना आणि विचार आणि ह्या शरीरामध्ये बसून कार्य करत आहे हे समजा. स्वतःला आत्मा निश्चय करा. असे नाही की तुम्ही परमात्मा आहात. जे मनुष्य मग आत्मा सो परमात्मा म्हणतात, असे समजतात. आत्मा जाऊन परमात्मामध्ये विलीन होईल नाही. कोणीही आत्मा सो परमात्मा किंवा ज्योतिज्योत नाही समावत. आपला प्रत्येकाचा पाठ आहे. जे बजावतात बाबांना सुद्धा पाठ मिळालेला आहे. तुम्हाला कलियुगाच्या दुःखातून काढण्यासाठी बाबा आता ज्ञान देण्यासाठी आले आहेत. हा वेळ ओळखा. वेळ गेल्यानंतर काहीच करता येणार नाही. प्रत्येक आत्म्यामध्ये इमॉर्टल म्हणजेच अविनाशी पाठ भरलेला आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये इमॉर्टल म्हणजेच अविनाशी पाठ आहे. या गोष्टी बाबांच्या शिवाय इतर कोणी तुम्हाला समजूनही सांगू शकणार नाही. बाबा येऊन तुम्हा मुलांना आदिमध्ये अंताचे ज्ञान देऊन त्रिकालदर्शी बनवतात. तुम्ही तिन्ही काळाला जाणता ना. चित्रामध्ये देवतांना त्रिनेत्री दाखवतात. पण त्रिनेत्रीचा अर्थ काय? म्हणजेच देवता म्हणजे तुम्ही ब्राह्मण आता भविष्यामध्ये काय बनणार, भूतकाळामध्ये काय होता आणि वर्तमानामध्ये काय करायचं आहे हे जाणता. वास्तविक तिसरा नेत्र ना देवतांना ना शूद्रांना. तिसरा नेत्र आहे तुम्ही ब्राह्मणांना, ज्यामुळे तुम्ही सर्वांचे ऑक्युपेशन जाणता. सचखंड आणि झूठखंड अवस्था देखील तुम्ही जाणता. तुमच्यामध्ये सुद्धा काय नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. ही पाठशाळा आहे सद्गतीसाठी. यामध्ये अंधश्रद्धेची कोणतीही गोष्ट नाही. आपला कामधंदा सर्वजण करत राहा. फक्त आपल्या बाबांची आणि स्वर्गाची मनामध्ये आठवण करा. तर तुमच्याकडे राजाईचा तिलक चालत येईल. आत्माच आठवण करते ना. संस्कार सुद्धा आत्म्यामध्येच आहेत. आत्म्याशीच बाबा बोलतात. हे मुलांनो, ही आत्मा मुलांनो, मी तुमचा पिता आहे. कल्पापूर्वी सुद्धा तुम्ही माझ्याकडून सुखाचा वारसा घेतला होता. हे शिक्षण आहे. याला काय म्हटलं जातं? ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. सूर्यवंशी राज्य केले होते हे तुम्ही सर्व अभ्यासामध्ये जाणता. तुम्ही बाबांच्याकडून श्रीमतवर वारसा घेता. सूर्यवंशी राज्य केले तुम्ही, मग चंद्रवंशीमध्ये जन्म घेतला. कला कमी होत जातात. मग तुम्ही वैश्य शूद्र बनलात. आता स्मृती आली ना. काय स्मृती आली मुलांनो? हे जीवनाचं नाटक सतयुगापासूनचं जे सुरू झालं ते आता कलियुगाच्या अंतीमध्ये पूर्ण होणार आहे. परत तुम्हाला सतयुगामध्ये जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. म्हणजेच माझे एकट्याची मामेकम आठवण करा, तर तुमच्यामधील वाईट कर्म पापकर्मांचा विनाश होईल, विकर्म विनाश होईल. श्रीमतवर चालला नाहीत, देहाभिमान आला तर तुम्हाला खूप दुःखाचे ठोकरे बसणार. मग बृहस्पतीची दशा बदलून तुमच्यावरती काय होईल? राहूचे ग्रहण लागेल.
म्हणूनसाठी इथून पळून जातील. कितीतरी पळून गेले तर रवरव नरकवासी बनतात ना. बाबा म्हणतात, उच्च पद प्राप्त करायचं असेल तर शर्यत करा. आता उच्च पद प्राप्त कराल म्हणूनसाठी ज्ञानाची शर्यत करा, तर कल्पकल्प मिळत राहील सुख शांती. फक्त एका जन्मासाठी तुम्हाला मनबुद्धीने पवित्र बनायची प्रतिज्ञा करा, तर 21 जन्माचे म्हणजे 2500 वर्षाचे अखंड सुखाचे तुम्ही मालिक बनाल. आता नरकमधून आपले मन काढून टाका. शिवबाबा तुमच्यासाठी शिवालय स्थापन करत आहे, जिथे तुम्ही चैतन्य देवता राज्य कराल. मग शिवालयाचे मालिक बनायची इच्छा आहे ना, तर फॉलो फादर करा. जे काही आहे ते काय करा, मनापासून समजा की हे भगवंताचं आणि प्रकृतीचं आहे. आपल्याला फक्त वापर करण्यासाठी मिळालेलं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये ममत्व ठेवू नका. ते सर्व तुम्हा मुलांसाठी आहे ना. राजा देखील तुम्हीच बनणार. तुम्हीच होता, आता मात्र रंक बनले आहात. बाकी इतर धर्मवाल्यांची गोष्ट नाही. देवी देवता धर्मवालेच इतर धर्मामध्ये जन्म घेऊन कन्वर्ट झाले आहेत. म्हणून हिंदूंची संख्या कमी झाली आहे. नाहीतर भारताची संख्या सर्वात जास्त असली पाहिजे. तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहे. किती लक्ष दिलं पाहिजे या शिक्षणाकडे. हे खूपच आश्चर्यकारक शिक्षण आहे. वयोवृद्ध, मुले, तरुण सर्वजण शिकू शकतात एकाच वेळेला. म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे. हे शिक्षण आहे ना वेगळं. दुनियाई शिक्षणामध्ये असं आहे का? वयाप्रमाणे बसावं लागतं ना. म्हणजेच हे किती आश्चर्यजनक परमात्माचं शिक्षण असल्यामुळे सर्व वयातील मुलांना भेटते. आजारीसुद्धा शिकू शकतात. जर बाबा आणि वारसाची आठवण केली नाही तर मात्र काही मिळणार नाही. माया मात्र जरूर थापड देईल. माया म्हणजे रावण. ही रावणाची दुनिया आहे ना. रक्ताने लिहून दिले पाहिजे. मी रात्रंदिवस बाबांची आठवण करेन. शिवबाबांचा हात पूर्णपणे पकडेन. बाबा जे सांगतील ते जरूर करेन. शिवबाबा म्हणतात, काय म्हणतात? मुलांनो, सांभाळ करा. आपल्या मुलांचे सुद्धा संगोपन करा. आणि त्यातून जे वाचेल वेळ, त्यातून 2 मुठ्ठी शिवबाबांच्या सेवेमध्ये सुद्धा लावा. मग त्याचा मोबदला मातापिता बापदादांची गोडगोड तुम्हाला जन्मोजन्मी मिळेल. मातपिता बापदादांची गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना गोड गोड याद प्यार आणि नमस्ते. प्यारे बाबा, धारणेसाठी मुख्य सारांश. देह तथा देहाचे सर्व संबंध मधून लोभ मोह काम क्रोध काढून टाका आणि अशरीरी आत्मा बनण्याचा अभ्यास करा. बाबांच्याकडून श्रीमत घेऊन ज्याप्रमाणे प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे त्याचप्रमाणे टाका. 2 नंबरची धारणा, पूर्णता. या श्रीमतवर म्हणजे मुरलीवरती, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. दृढ संकल्प करायचा आहे की रात्रंदिवस एक बाबांच्या आठवणीमध्ये राहीन आणि बाबाने जे सांगितले आहे ते मी अवश्य करीन. हा स्वतःबद्दल निर्धार करायचा आहे, निश्चय करायचा आहे. म्हणजेच हिअर नो इविल, सी नो इविल. म्हणजेच वाईट बोलणार नाही, वाईट पाहणार नाही, वाईट आणि ऐकणार नाही. वरदान. एका क्षमेच्या मागे परवाना बनून फिदा होणारे कोट्यामध्ये कोणी श्रेष्ठ आत्मा भव. वरदानाचं विश्लेषण आहे. साऱ्या विश्वामध्ये आपण कोट्यामध्ये कोणी आणि कोणामध्ये कोणी सुद्धा, साऱ्या विश्वामध्ये आपण कोट्यामध्ये कोणी आणि कोणीमध्ये सुद्धा कोणी श्रेष्ठ आत्मे आहोत, ज्यांना स्वतःचा अनुभवातून ही अनुभवाची जाणीव झाली आहे. बाबा सांगतात, आपण काय अनुभव झालेला आहे की आपणच कल्पापूर्वी श्रेष्ठ आत्मे आहोत, ज्यांनी स्वतःला क्षमा बाबावर समर्पित केले आहे. क्षमा म्हणजे सदैव जागती ज्योत. म्हणजे बाबा सदैव कसा आहे, गुणांचा आणि शक्तीचा सागर आहे. तो जन्ममरणामध्ये येत नाही किंवा त्याला उतरती कला चढती कला होत नाही बाबाची. म्हणून बाबा कसा आहे, जागती ज्योत म्हणजे क्षमा. तर स्वतःला क्षमा बाबांच्यावर समर्पित केले आहे. ते फेरी मारून
जाणारे नाही, फेरी मारून जाणारी मुलं नाही आहेत. परवाने बनून आत्मसमर्पण करणारे सर्व मुले उच्च पद प्राप्त करतात ना. समर्पित होणे म्हणजे काय? अर्थात आत्माभिमानी बनणे, देहभानापासून बुद्धीने मरून जाणे. तसे असणे जळून मरणारे परवाने आहात ना. जळणे म्हणजेच बाबांचे बनणे. जळणे अर्थात संपूर्ण आत्मिक भाने होणे, परिवर्तन करणे, देहभानाला सोडून देणे, कारण देह तर संपणार आहे. स्लोगन: बाबासोबत मिलनाच्या आणि सर्व प्रकारच्या आनंदामध्ये राहणे हीच संगमयुगाची विशेषता आहे. बाबांनाच कसं मिलन करणार मनबुद्धीमध्ये, आणि हे काय आहे? संगमयुगाचा खरा आनंद आहे. ओम शांती. गोड गोड बाबांना अनगणित पदम गुना शुक्रिया.